चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील लोहार डोंगरी येथील प्रस्तावित लोह खाणीची परवानगी रद्द करण्यासाठी वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला आजपासून सुरुवात झाली आहे। चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत असून त्यांच्यासोबत जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमी आणि अभ्यासक देखील मोठ्या संख्येत सामील झाले आहेत। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारे भ्रमण मार्ग उद्ध्वस्त करून मानव वन्यजीव संघर्ष आणखी वाढवण्याचा राज्य शासनाचा दुर्दैवी प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। ज्या ब्रह्मपुरी भागात लोहार डोंगरी लोहखाण प्रस्तावित आहे त्याच भागात कमी अधिक प्रमाणात 150 वाघ असून आधीच गोसेखुर्द कालव्याने नैसर्गिक तट पडलेल्या या जंगलात खाणीमुळे आणखी बिकट स्थिती उद्भवणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागातील लोहार डोंगरी कक्ष क्रमांक 439 मधील हा प्रस्तावित प्रकल्प ताडोबाच्या पूर्वेकडील महत्त्वाच्या कॉरिडॉरमध्ये आहे। या खाणीमुळे आधीच तीव्र असलेला मानव वन्यप्राणी संघर्ष, खाणकाम आणि वाहतुकीमुळे जंगलाचे विखंडन होऊन अधिक तीव्र होणार आहे। ताडोबाच्या पूर्व आणि उत्तर दिशेकडील जंगलांना जोडणारे वन्यप्राणी भ्रमण मार्ग विखंडित होण्याचा धोका आहे। 35.95 हेक्टर जंगलाच्या मधोमध असलेल्या समृद्ध वनक्षेत्रातील 18,023 मोठ्या वृक्षांची कत्तल केली जाणार असून या क्षेत्रातील वाघ, बिबट्या, अस्वल यांच्यासह 60 प्रकारच्या वन्यजीव अधिवासावर गदा येणार आहे। परिसरातील जल, वायू प्रदूषण वाढीसोबत येथील मुख्य अर्थव्यवस्था असलेली शेती उद्योग प्रभावित होणार असल्याने खाणीला टोकाचा विरोध केला जात आहे। मागील 1.5 दशकभरापासून इकोप्रो संस्थेने केलेली आंदोलने आणि पाठपुराव्यानुसार जिल्ह्यातील मानव वन्यप्राणी संघर्ष निवारणाच्या 16 प्रलंबित मागण्याही रेटून धरल्या जाणार आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत तडोदी वन परिक्षेत्रामध्ये प्रस्तावित लोहार डोंगरी लोहखान प्रकल्प आणि याची वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी यासाठी आज 5 मार्च पासून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। कारण असं आहे की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्वेकडील उत्तरेकडील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कॉरिडॉर मध्ये ही खाण प्रस्तावित असल्यामुळे या ठिकाणी वाघ मानव संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। मागल्या 5 वर्षात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 200 लोकांचा मृत्यू झालेला आहे। त्यापैकी 47 मृत्यू हे 2025 या वर्षात झालेले आहे। त्यापैकी 18 मृत्यू फक्त ब्रह्मपुरी वन विभागातले आहे। आता चंद्रपूर जिल्ह्यात एवढा वाघ मानव संघर्ष तीव्र असताना या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने किंवा हा संघर्ष कमी होण्याच्या अनुषंगाने जे प्रयत्न आहे ते न करता या ठिकाणी जर खाण झाली हे मोठं धोकादायक होणार आहे। परंतु आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये टेक्निकल कमिटी गठीत करण्यात आली होती 5 वर्षाची राज्य शासनातर्फे, तो वाघ मानव संघर्ष कमी व्हावा म्हणून, पण त्यांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही आहे। रिपोर्ट तयार झालेला आहे। सोबतच मूल चंद्रपूर जो रोड आहे, बामणी नवेगाव जो रोड आहे, या ठिकाणी मिटिगेशन आवश्यक आहे। ते बांधकाम न होत असल्यामुळे रहदारी वाढत आहे। परंतु वन्य प्राण्यांसाठी अंडरपास, ओव्हरपासची तिथं मागणी आहे। पदयात्रा करण्यात आली, एनजीटीचे ऑर्डर्स आहेत, त्याच्यानंतरही ते मागणी पूर्ण केली जात नाही। अशा अनेक मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येतं।